नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कधी मध्यरात्री शांतपणे बसून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की ज्या व्यक्तीसाठी मी माझं संपूर्ण जग पणाला लावलं, आज त्याच व्यक्तीच्या आयुष्यात माझं स्थान नेमकं कुठे आहे? आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो, त्याच्या एका मेसेजसाठी तासनतास मोबाईलच्या स्क्रीनकडे डोळे लावून बसतो. कामाच्या व्यापात असूनही त्याचा फोन आला की सगळं सोडून धावतो. पण बदल्यात आपल्याला काय मिळतं? फक्त दुर्लक्ष, शब्दांचे वार आणि तोच तो जीव घेणा मानसिक छळ. आपण समोरच्याच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांचा, स्वप्नांचा आणि सुखांचा बळी दिला. पण आज परिस्थिती अशी आहे की आपल्या असण्याने किंवा नसण्याने त्या व्यक्तीला साधा फरकही पडत नाहीये. आपण स्वतःलाच विचारतो की माझं नेमकं काय चुकलं, मी तर फक्त प्रेमच केलं होतं ना. मित्रांनो, आज ही समस्या फक्त तुमची एकट्याची नाही, तर ती आज घराघरात पोहोचली आहे. आपण समोरच्याला आपल्या आयुष्याचं केंद्र बनवतो आणि नेमकं तिथेच आपली किंमत शून्यावर येते. पण आता वेळ आली आहे स्वतःला सावरण्याची. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, कारण आज मी तुमच्या समोर रिलेशनशिप सायकोलॉजीची अशी 15 भयंकर गुपितं उलगडणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची खरी किंमत कळेल. ही गुपितं वापरून तुम्ही तुमचं हरवलेलं स्थान, मान आणि तो सन्मान पुन्हा खेचून आणू शकता. हा व्हिडिओ कोणाला तरी नीच दाखवण्यासाठी नाही, तर तुमचा गहाण पडलेला स्वाभिमान पुन्हा मिळवण्यासाठी आहे. यातलं 10व आणि 15व गुपित तर इतकं शक्तिशाली आहे की जे समजून घेतल्यावर तुमच्या नात्यातील पूर्ण बाजीच पलटून जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणासमोर तरी हतबल झाला आहात किंवा लाचार झाला आहात, तर हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरेल. तयार राहा एका अशा प्रवासासाठी जिथे समोरची व्यक्ती नाही, तर तुम्ही स्वतःला जिंकणार आहात. चला तर मग आपल्या या परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात एका महाशक्तीने करूया, जिला जग केवळ शांतता म्हणतं, पण सायकोलॉजीच्या भाषेत हे समोरच्याला निरुत्तर करणारं सर्वात धारदार शस्त्र आहे. विचार करा, जेव्हा नात्यात तुमच्या शब्दांची किंमत कवडी मोलाची होते, जेव्हा तुम्ही वारंवार ओरडून सांगूनही समोरच्याला तुमच्या भावनांची साधी जाणीवही होत नाही, तेव्हा अजून जास्त ओरडणं किंवा वाद घालणं हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. आपण काय करतो? समोरच्याने दुर्लक्ष केलं की आपण कासावीस होतो, त्यांना जाब विचारतो, फोनवर फोन करतो आणि प्रसंगी रडून प्रेमाची विनवणी करतो. मित्रांनो, इथेच आपण आपली उरली सुरली किंमत आणि ऊर्जा दोन्ही हरवून बसतो. सायकोलॉजी असं सांगते की तुमची ही अचानक मिळालेली शांतता समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ताबा घ्यायला लागते. जो माणूस कालपर्यंत माझ्या एका शब्दासाठी, एका नजरेसाठी व्याकुळ व्हायचा, तो आज अचानक इतका शांत, इतका स्थिर आणि इतका गंभीर कसा झाला? हा प्रश्न त्यांना आतून पोखरू लागतो. तुमचं हे मौन तुमच्यातला अथांग संयम दर्शवतं आणि समोरच्याला त्यांच्या उद्धटपणाचा आरसा दाखवतं. ज्या क्षणी तुम्ही तक्रार करणं आणि विनवण्या करणं बंद करता, नेमक्या त्या क्षणी तुमच्या विजयाची आणि त्यांच्या पराभवाची ठिणगी पडते. पण लक्षात ठेवा, ही शांतता तेव्हाच कामी येईल जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातलं प्राधान्य, म्हणजे तुमची प्रायोरिटी पूर्णपणे बदलून टाकाल. आतापर्यंत तुमचं संपूर्ण विश्व त्या एका व्यक्तीच्या मेसेज भोवती किंवा मूड भोवती फिरत होतं, पण आता हे चक्र इथेच थांबवा. तुमचं पहिलं प्राधान्य फक्त आणि फक्त स्वतःला द्या. जे छंद कोपऱ्यात धूळ खात पडले होते, ते मित्र नात्यांच्या नादात मागे सुटले होते, त्यांना पुन्हा आयुष्यात मानाचं स्थान द्या. जेव्हा समोरच्या व्यक्तीला हे ठळकपणे जाणवतं की आता तुम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत तासनतास मोबाईल कडे डोळे लावून बसलेले नाही आहात, तेव्हा त्यांची तुमच्यावरची ती अदृश्य सत्ता कायमची संपते. कारण मानवी स्वभावाचा एक नियम आहे, माणसाला नेहमी त्याच गोष्टीची ओढ आणि भीती वाटते जी त्याच्या नियंत्रणातून निसटून जाते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करायला शिकता, तेव्हा फक्त तुमचं मनच नाही, तर तुमच्या संवादाची संपूर्ण शैलीच बदलून गेली पाहिजे. सायकोलॉजी मध्ये एक खूप मोठी संकल्पना आहे, जिला आपण व्हॅल्यू ऑफ अवेलेबिलिटी म्हणतो. विचार करा, एखादी साधी वस्तू जर आपल्याला हवी तेव्हा आणि हवी तितकी मिळत असेल, तर आपण तिची कधी कदर करतो का? कधीच नाही. हीच गोष्ट नात्यालाही लागू होते. आपली सर्वात मोठी चूक काय असते? मोबाईलची एक साधी रिंग वाजली किंवा नोटिफिकेशन आलं की आपण हातातलं महत्वाचं काम सोडून फोनकडे एखाद्या भुकेल्या माणसासारखे धावतो. हे वागणं समोरच्याला नकळत एक संदेश देतं की माझ्या आयुष्यात स्वतःच असं काहीच उरलं नाहीये, माझं संपूर्ण अस्तित्व तुझ्या एका मेसेजवर अवलंबून आहे. मित्रांनो, ज्या क्षणी तुम्ही स्वतःला इतकं स्वस्त करून टाकता, नेमक्या त्या क्षणी समोरच्या व्यक्तीच्या मनातून तुमच्याबद्दलचा आदर संपायला लागतो.
लागतो. सायकोलॉजीचा हा कठोर पण सत्य नियम आहे. ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्यांची किंमत या जगात कवडी मोलाची ठरते. मग ती एखादी वस्तू असो व तुमचं निखळ प्रेम. म्हणून जर तुम्हाला तुमची किंमत पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर इथून पुढे मेसेजला इन्स्टंट रिप्लाय देणं तातडीने बंद करा. समोरच्या व्यक्तीला हे प्रकर्षाने समजू द्या की तुमच्याकडे स्वतःचा एक वैयक्तिक विश्व आहे, तुमच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत आणि तुमची वेळ ही बाजारात फुकट मिळणाऱ्या हवेसारखी नाही, तर ती सोन्यासारखी मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही प्रतिसाद द्यायला थोडा उशीर करता तेव्हा ती छोटीशी प्रतीक्षा समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल एक अनामिक हुरहुर आणि अस्वस्थता निर्माण करते. तुमची अनुपलब्धता तुमचं महत्व वाढवते. या प्रक्रियेत तुमच्या आयुष्यात थोडी गूढता म्हणजे मिस्ट्री कायम ठेवणं हे यशाचं पुढचं पाऊल आहे. मानवी मेंदूचा हा स्वभाव आहे की ज्या गोष्टीबद्दल आपल्याला सगळं काही माहित असतं त्याबद्दलच आकर्षण फार काळ टिकत नाही. आपण प्रेमाच्या भरात काय करतो, आपल्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटाची माहिती, आपण काय खाल्लं, कुठे गेलो, कोणाशी बोललो, अगदी आपल्या मनातले बारीक सारीक विचारही समोरच्या समोर ताटात वाढून ठेवतो. यामुळे तुमच्या आयुष्यातलं नाविन्य पूर्णपणे संपून जातं आणि तुम्ही समोरच्यासाठी एक प्रेडिक्टेबल व्यक्ती बनता. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे सर्वांसाठी उघडं असलेलं वर्तमानपत्र नसावं, तर ते एका अशा रहस्यमय पुस्तकासारखं असावं ज्यांचं प्रत्येक पान वाचण्यासाठी समोरच्याला धडपड करावी लागेल. तुमचे काही विचार, तुमची काही स्वप्न आणि तुमची काही गुपितं फक्त स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि गरजेपुरतं समोरच्याला सांगता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक प्रचंड कुतूहल निर्माण होतं. त्यांना प्रश्न पडतो की या व्यक्तीच्या मनात नक्की चाललंय काय. हेच ते कुतूहल आहे जे त्यांना तुमच्याकडे पुन्हा चुंबकासारखं खेचून आणण्यासाठी भाग पाडतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला एक्सपोज करणं थांबवता आणि स्वतःची एक स्वतंत्र ओळख जपता त्याच दिवशी समोरच्याला तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव होते. तुमची ही नवीन गुड इमेज त्यांना तुमच्या प्रेमात पुन्हा पाडण्यासाठी एक मास्टर स्ट्रोक ठरेल. आतापर्यंत आपण स्वतःला सावरण्याबद्दल बोललो, पण खरी ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा असा एक पैलू समोर आणता जो पाहून समोरच्याच्या अहंकाराला थेट धक्का बसतो. चला वळूया आपल्या पुढच्या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ गुड राहून किंवा मेसेजला उशिरा रिप्लाय देऊन युद्ध जिंकता येत नाही. तुमच्या व्यक्तिमत्वात एक असा सकारात्मक आणि ठोस बदल दिसणं गरजेचं आहे जो पाहिल्यानंतर समोरच्याच्या नजरेत तुमच्याबद्दल धाक निर्माण होईल. सायकोलॉजीनुसार माणसाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याला हे कळतं की ज्याला आपण शून्य समजलो होतो तो तर आज शिखर गाठतोय. आपली अडचण काय आहे, कुणीतरी आपल्याला सोडून गेलं किंवा दुर्लक्ष केलं की आपण जिवंतपणीच मेल्यासारखं वागतो, खाणं पिणं सोडतो, केस वाढवतो, स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो आणि जगासमोर आपली अवस्था बिकट करून घेतो. आपल्याला वाटतं की आपली ही लाचारी पाहून समोरच्याला दया येईल, पण खरं सांगू का, तुमची अवस्था पाहून समोरच्याला दया नाही तर तुमची घृणा वाटायला लागते. त्यांना सार्थ अभिमान वाटतो की बरं झालं मी अशा कमकुवत माणसाला सोडलं. खालून वर येण्याची खरी ताकद स्वतःला सावरण्यात आणि स्वतःला नव्याने घडवण्यात आहे. ज्या क्षणी समोरची व्यक्ती तुमची कदर करणं थांबवते त्या क्षणी तुम्ही तुमच्या करिअरवर, तुमच्या फिटनेसवर आणि तुमच्या ज्ञानावर लक्ष केंद्रित करा. स्वतःला इतकं घडवा, इतकं पॉलिश करा की जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर जाल तेव्हा तुमची नवीन झळाळी पाहून त्यांचे डोळे दिपले पाहिजेत. जेव्हा तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक फिट, अधिक आनंदी आणि मानसिक दृष्ट्या प्रगल्भ दिसता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या अहंकाराला सर्वात मोठा तडा जातो. त्यांना आतून हा पश्चाताप कुरतडू लागतो की आपण इतक्या मौल्यवान आणि हाय व्हॅल्यू व्यक्तीला गमावलं. तुमचं यश हे तुमच्यावर अन्याय करणाऱ्याला आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्याला मिळालेलं जगातील सर्वात सडेतोड उत्तर असेल. तुमची प्रगती समोरच्या मनात हरवण्याची भीती, फिअर ऑफ लॉस निर्माण करते. मानवी स्वभावाचा एक क्रूर नियम आहे. जोपर्यंत एखाद्याला खात्री असते की तुम्ही कायमचे त्यांचेच आहात आणि तुम्ही कुठेच जाणार नाही तोपर्यंत तो तुमची किंमत करत नाही. पण ज्या दिवशी त्याला हे स्पष्टपणे जाणवेल की तुम्ही आता त्याच्याशिवाय फक्त जगतच नाही आहात तर तुमच्या आयुष्याचा आनंद लुटत आहात, तुम्हाला नवीन संधी मिळत आहे आणि नवीन लोक तुमच्या सहवासासाठी उत्सुक आहेत, तेव्हा त्यांची झोप उडेल. त्याला आपली सत्ता निसटताना दिसेल आणि हीच भीती त्याला तुमच्याकडे पुन्हा एकदा सन्मानाने येण्यासाठी मजबूर करेल. पण ही रणनीती तेव्हाच यशस्वी ठरेल जेव्हा तुम्ही तुमची भावनिक लाचारी कायमची काढून टाकाल. कुणासमोर तरी प्रेमाची भीक मागणं, प्लीज मला सोडून नको जाओ म्हणून रडत विनवण्या करणं किंवा स्वतःची चूक नसतानाही समोरच्याचे पाय धरणं हे आज आणि आत्ताच बंद करा. एक गोष्ट हृदयावर कोरून ठेवा, प्रेमाची भीक मागितल्याने फक्त दया मिळते, प्रेम किंवा आदर कधीच मिळत नाही. ज्या दिवशी तुम्ही ही लाचारी सोडून डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभे राहता
त्या दिवशी समोरच्याचा अहंकार आपोआप गळून पडतो. तुमचा आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट हाच तुमचा दागिना आहे. तो कोणाच्या पायाशी घाण ठेवू नका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा समोरची व्यक्ती तुमची किंमत करायला शिकते. स्वतःला बदलणं ही तर केवळ सुरुवात आहे, पण आता एका अशा डिजिटल युगात आहोत जिथे तुमचं अस्तित्व तुमच्या सोशल मीडियावरून ठरतं. चला पाहूया सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही समोरच्याच्या मनात तुमची आठवण कशी जागवू शकता. आजच्या डिजिटल युगात नात्यातलं अंतर हे किलोमीटर्स मध्ये नाही तर सोशल मीडियाच्या स्क्रीनवरून मोजलं जातं. तुमचं एक स्टेटस समोरच्या व्यक्तीच्या मनाची स्थिती बदलू शकतं, हे विसरू नका. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर अत्यंत हुशारीने आणि सायकोलॉजिकल गेम म्हणून करा. आपली सर्वात मोठी चूक काय असते? ब्रेकअप झालं किंवा दुर्लक्ष मिळालं की आपण लगेच सॅड कोट्स, दुःखी गाणी किंवा रडकी व्हिडिओ शेअर करायला लागतो. आपल्याला वाटतं की हे पाहून समोरच्याला आपली दया येईल, पण खरं तर तुम्ही स्वतःच हसू करून घेत असता. हे पाहून समोरची व्यक्ती अधिक निर्धास्त होते, कारण तिला कळतं की तुमचं सुख अजूनही तिच्याच हातात आहे. त्याऐवजी तुमच्या यशाचे, तुमच्या निखळ हास्याचे आणि तुमच्या नवीन अनुभवाचे फोटो शेअर करा. जेव्हा ती व्यक्ती पाहते की तुम्ही त्याच्याशिवाय केवळ जगतच नाही आहात, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एखाद्या उत्सवासारखा साजरा करत आहात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या मनाला चटका बसेल. तुमचा हा आत्मविश्वास त्यांना विचार करायला भाग पाडेल की माझं अस्तित्व इतकं कमी कसं झालं. पण हा प्रभाव अधिक गडद करण्यासाठी तुम्हाला सायकोलॉजी मधील सर्वात शक्तिशाली अस्त्र वापरावं लागेल, ते म्हणजे नो कॉन्टॅक्ट रूल. ठराविक काळासाठी त्या व्यक्तीशी असलेला सर्व प्रकारचा संपर्क पूर्णपणे तोडून टाका. ना मेसेज, ना कॉल, ना त्यांच्या स्टोरीला लाईक. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून अचानक गायब होते तेव्हा मानवी मेंदूच्या त्या भागाला धक्का बसतो जो सवयीशी निगडीत असतो. सायकोलॉजीचा एक अद्भुत नियम आहे. माणसाचा मेंदू एखाद्या व्यक्तीच्या अनुपस्थित तिच्या बद्दलच्या वाईट आठवणी विसरून चांगल्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा द्यायला लागतो. तुमचं हे मिस्टर इंडिया होणं समोरच्याच्या मनात तुमची जागा अधिक महत्वाची आणि हळवी करून टाकेल. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या समोर उपलब्ध असता तोपर्यंत त्यांना तुमची किंमत कधीच कळणार नाही. स्वतःला इतकं दुर्मिळ आणि एक्सक्लुझिव्ह बनवा की तुमचं बोलणं, तुमचा एखादा मेसेज किंवा तुमची एक छोटीशी भेट सुद्धा समोरच्यासाठी एखादी मोठी घटना किंवा एखादा सोहळा झाली पाहिजे. अर्थशास्त्राचा एक साधा नियम इथेही लागू होतो. ज्या वस्तूचा बाजारात पुरवठा कमी असतो तिची किंमत लाखात असते. जर तुम्ही 24 तास कोणासाठी उपलब्ध असाल तर तुमची किंमत एखाद्या साध्या दगडासारखी होईल. पण जर तुम्ही स्वतःला लिमिटेड एडिशन बनवलात तर जग तुम्हाला हिऱ्यासारखं जपायला लागेल. स्वतःची उपलब्धता कमी करणं म्हणजे समोरच्याला हे सांगणं आहे की माझा वेळ ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ज्या दिवशी समोरच्या व्यक्तीला तुमच्या वेळेसाठी धडपड करावी लागेल त्याच दिवशी तुम्ही तुमच्या नात्यातील हरवलेला सन्मान पुन्हा एकदा सन्मानाने प्राप्त कराल. पण केवळ सोशल मीडियावर दिसणं पुरेसं नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात तुमचा स्वभाव आणि तुमची मते कशी असावीत जेणेकरून समोरच्याला तुमच्या शब्दांचा मान राखावा लागेल. चला पाहूया आपल्या पुढच्या भागात. या संपूर्ण संघर्षात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वतःचं एक असं स्वतंत्र विश्व असावं ज्याचा रिमोट कंट्रोल फक्त तुमच्या हातात असेल. आपली सर्वात मोठी चूक ही असते की आपण आपल्या आनंदाची चावी समोरच्या व्यक्तीच्या खिशात देऊन ठेवतो. त्या व्यक्तीने मेसेज केला तर आपण सुखी होतो आणि तिने दुर्लक्ष केलं की आपण संपूर्ण जग अंधकारमय होतं. मित्रांनो, हे परावलंबित्व आजच संपवा. तुमची स्वप्न, तुमचे जुने मित्र आणि तुमचे विसरलेले छंद पुन्हा एकदा जिवंत करा. जेव्हा तुम्ही कोणावर विसंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहता आणि स्वतःच्या जगात आनंदी राहायला शिकता तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व कमालीचं आकर्षक दिसायला लागतं. याला सायकोलॉजी मध्ये सेल्फ सफिशियन्सी म्हणतात, जी समोरच्याला तुमच्याकडे आकर्षित व्हायला भाग पाडते. या स्वावलंबनातून जन्म घेते ती म्हणजे नाही म्हणण्याची ताकद. ज्या व्यक्तीला स्पष्टपणे नाही म्हणता येत नाही तिचा आदर हे जग आणि हे नातं कधीच करत नाही. जो माणूस नेहमी हो म्हणतो तो समोरच्याला एखाद्या हक्काच्या गुलामासारखं वाटायला लागतो. तुमची स्वतःची काही तत्व असावीत, तुमची स्वतःची मतं असावीत. जर समोरच्याची एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर ती तशी तोंडावर सांगण्याची हिंमत बाळगा. तुमचा करारी बाणा, तुमचा हा स्वाभिमानी स्वभाव समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडेल की तुम्ही कोणाच्याही तालावर नाचणारे भावले नाही आहात. तुमचा आदर तेव्हाच केला जाईल जेव्हा तुम्ही स्वतःच्या सीमा आखून घ्याल. आणि जर एवढं करूनही समोरची व्यक्ती सुधारत नसेल, ती तशीच उद्धटपणे वागत असेल तर सायकोलॉजी मधील सर्वात प्रभावी मिररिंग तंत्राचा वापर करा. सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना त्यांच्याच वागण्याचा आरसा दाखवा. जर ती व्यक्ती तुमच्याशी थंडपणे वागत असेल तर तुम्ही तितक्याच थंडपणाने वागा. जर ते तुमच्या मेसेजला उशिरा उत्तर देत असतील तर तुम्ही त्यांना ताटकळत ठेवा. हा कोणाचा अपमान करण्यासाठी नाही तर त्यांना जाणीव करून देण्यासाठी
आहे की ते जे काही तुमच्याशी करत आहेत ते किती वेदनादायी आहे, तेव्हा त्यांना स्वतःचीच वागणूक तुमच्याकडून अनुभवायला मिळते. तेव्हा त्यांच्या अहंकाराला सुरुंग लागतो आणि ते पुन्हा एकदा सन्मानाने संवाद साधण्याची प्रवृत्त होतात. पण या सर्व प्रवासात एक सुवर्ण नियम पाळा, तो म्हणजे मोजकेच बोलणे. कमी बोलणारा माणूस नेहमी जास्त प्रभावशाली आणि बुद्धिमान वाटतो. आपल्या मनातलं सगळं गुपित, आपल्या सगळ्या भावना समोरच्या समोर ताटात वाढल्यासारख्या रिकाम्या करू नका. तुमच्या शब्दांची किंमत तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही ते शब्दांच्या बाजारात महाग कराल. तुमचं मौन हे तुमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलकं असावं. जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याच ऐकून घेता तेव्हा समोरची व्यक्ती गोंधळते आणि तुमच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखण्यासाठी अधिक प्रयत्न करते. तुमचं हे विचारपूर्वक वागणं आणि मोजकेच बोलणं समोरच्याला तुमच्यासाठी व्याकुळ करायला उत्तर ठरेल. हे सर्व उपाय केवळ एका नात्यासाठी नाही, तर ते तुमच्या संपूर्ण आयुष्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आहेत. चला तर मग या परिवर्तनाचा शेवट एका अशा विचाराने करूया जो तुम्हाला आयुष्यभर ताठमानेने जगायला शिकवेल. शेवटी जाता जाता एक महत्त्वाचं सत्य काळजावर कोरून ठेवा. नातं टिकवण्याच्या नावाखाली स्वतःची चूक नसतानाही वारंवार झुकणं आणि माफी मागणं हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा तुम्ही विनाकारण माफी मागता तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे परवाना देत असता की तू माझ्याशी कसंही वागलास तरी चालेल, मी तुझी गुलामगिरी करण्यासाठी कायम आहे. यामुळे त्या व्यक्तीला वाटायला लागते की ती नेहमीच बरोबर आहे आणि तुम्ही तिला कधी सोडून जाऊ शकत नाही. मित्रांनो, स्वतःचा स्वाभिमान कोणाच्या पायाशी इतका स्वस्त करू नका की समोरच्याला तुमच्या पायपुसणी वाटायला लागेल. जर चूक त्यांची असेल तर ती कबूल करायला त्यांनाच भाग पडा. जोपर्यंत त्यांना स्वतःच्या चुकीची टोचणी लागत नाही तोपर्यंत स्वतःला वाकू नका. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करायला शिकता तेव्हाच हे जग आणि ती व्यक्ती तुमची किंमत करायला लागते. तर मित्रांनो, ही होती ती 15 शक्तिशाली रहस्ये जी केवळ कोणाला तरी तुमच्यासाठी व्याकुळ करण्यासाठी नसून तुमचा हरवलेला आत्मविश्वास आणि ओळख परत मिळवून देण्यासाठी आहेत. प्रेम हे आयुष्यातलं अत्यंत सुंदर फूल आहे, पण ज्या नात्यात तुमच्या अस्तित्वाचा आणि आदराचा गळा घोटला जातो तिथे प्रेमापेक्षा स्वतःला सावरणं जास्त गरजेचं असतं. कारण या आयुष्याच्या प्रवासात लोक येतील आणि जातील, पण जर तुमचा स्वाभिमान एकदा पायदळी तुडवला गेला तर तो पुन्हा मिळवणं अशक्य होतं. कोणाच्या तरी मागे धावून स्वतःला संपवण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यावर भर द्या. तुमची स्वतःची किंमत इतकी वाढवा की जग तुम्हाला मिळवण्यासाठी आसुसलेला असावा. आज स्वतःला एक वचन द्या आणि कमेंट बॉक्स मध्ये मी स्वतःचा आदर करतो असं मोठ्या अभिमानाने लिहा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करा जी सध्या एका चुकीच्या नात्यात अडकली आहे आणि स्वतःला विसरून गेली आहे. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका काळजा भिडणाऱ्या आणि दिशा देणाऱ्या विषयासह. तोपर्यंत कायम ताठ मानेने जगा आणि स्वतःवर निस्सीम प्रेम करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.